आपण मग त्या चौफेर महाराष्ट्र एबीपी माझावर आणि त्या काही घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत. अकोल्यातलं एमडी ड्रग्ज विक्री प्रकरण, दोघांना अटक, त्यांच्याकडनं 2,30,000 रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त, तिसरा आरोपी गब्बर जमादार फरार. अकोल्यातल्या ड्रग्ज फरार प्रकरणातील आरोपी गब्बर जमादारच्या शोधासाठी पोलिसांची 4 पथकं सक्रिय. गब्बरचे पोलिसांसोबतचे व्हिडिओ समोर आलेले. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्टीकरण मागितल्याची माहिती. भारतातल्या सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई 3ऱ्या क्रमांकावर, तर इंदूरने सलग 8 वेळा पटकावला पहिला क्रमांक. गोकुळ दूध संघाच्या संचालकांची संख्या 21 म्हणून 25 करण्याचा निर्णय. गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांची माहिती. नागपुरात झालेल्या पावसामुळे शहरातल्या सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांना मनस्ताप. रेल्वे अंडरपास आणि खैरेपुरा मेहदीबाग अंडरपासचं स्विमिंग पूलमध्ये रूपांतर झाल्यानं मुलांनी पोहण्याचा आनंद घेतला. परभणी जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पावसाची हजेरी. रुग्णालयातही पाणी साचल्यानं रुग्णांची तारांबळ. रायगडच्या पेणमधील दुर्शेत गावात अवजड वाहतूक आणि दगडखाणीमुळे गावाची हानी होत असल्यानं ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन. पोलिसांकडून नदीत उड्या घेत ग्रामस्थांना अडवण्याचा प्रयत्न. या होत्या वेगवान घडामोडी. इकडे एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. पाहत राहा एबीपी माझा.